भारताला मिळालेल्या ग्रंथांचा वारसा हे एक प्रकारचे शास्त्रीय ज्ञान आहे, ज्याला आपण 2023मध्ये विज्ञानाच्या युगात सुद्धा नाकारू शकत नाही. असाच एक प्राचीन ग्रंथ सामुद्रिक शास्त्र, या ग्रंथाची माहिती आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण काही ग्रंथांची परिपूर्ण माहिती पाहिली, ते म्हणजे नीळावंती. नीळावंती एक असा ग्रंथ जो ग्रंथ वाचन करतो त्याचा 6 महिन्याच्या आत मृत्यू होतो, किंवा तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन त्याला जगातील सर्वच प्राण्यांची भाषा अवगत होते. हा ग्रंथ स्वामी विवेकानंद यांच्या वाचनात आलेला आहे व त्यामुळेच वयाच्या 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला, अशी सुद्धा एक प्रचिती आहे. व अशा प्रकारच्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. नीळावंती या ग्रंथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. या ग्रंथांचा संपूर्ण माहितीपर आधारित आपला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ सर्वांनी पाहावा व ऐकावा. आपला दुसरा ग्रंथ म्हणजेच सहदेव भांडळी. सहदेव भांडळी हे दोघे सावत्र बहीण भाऊ. या दोघांची चर्चा किंवा या दोघांची प्रश्न आणि उत्तरे म्हणजेच आजचा सहदेव भांडळी ग्रंथ होय. शुभ आणि अशुभ लक्षणे कोणती व ती कशी ओळखायची, तसेच हवामान, पर्जन्य यांचा अंदाज कसा घ्यायचा, हे सर्व सहदेव भांडळी या ग्रंथांमधून आपणास माहिती मिळते. या ग्रंथांची माहिती लिंक कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी हे दोन्ही व्हिडिओ संपूर्ण पाहावा व आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली त्याविषयी कमेंटद्वारे नक्की सांगा. व आपल्याला कोणत्या ग्रंथाविषयी किंवा कोणत्या विषयासंबंधी माहिती हवी याविषयी सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. आपण आपल्या आजच्या दुर्मिळ व प्राचीन ग्रंथांची माहिती पाहणार आहोत. तो म्हणजे सामुद्रिक शास्त्र. सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय, तर प्राचीन भारतीय भविष्यशास्त्राचा एक भाग आहे. यामध्ये फेस रिडिंग, चेहऱ्यांचे वाचन आणि संपूर्ण शरीराची हालचाल यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण या ग्रंथात केलेले आहे. ज्योतिषशास्त्र खूप मोठा आणि विस्तीर्ण असा विषय आहे. आपल्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोणत्याही गोष्टीचा भूत, भविष्य आणि वर्तमान या काळात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावणे म्हणजेच भविष्यशास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्र असे म्हणता येईल. प्रिडिक्टिंग थिंग्स दॅट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यशास्त्र काय आहे हे नेमकं समजून घेण्यासाठी रेषाविज्ञान किंवा रेषाशास्त्राला समजून घेणे गरजेचे आहे. रेखाविज्ञान हे मानवाच्या 3 अंगांच्या भागांपासून बनलेले आहे. ते म्हणजे हस्तरेखा विज्ञान, त्याला पाल्मिस्ट्री असे सुद्धा म्हणतात. नंबर 1 हस्तरेखा विज्ञान. यामध्ये हातांवर असलेल्या रेषांचा अभ्यास केला जातो. नंबर 2 मस्तकरेखा विज्ञान. मस्तकरेखा विज्ञानचे एकूण 5 प्रकार आहेत व त्यामधीलच 7 रेखांचा अभ्यास यामध्ये केला जातो. नंबर 3 तळपायांवरील रेखाविज्ञान. रेखाविज्ञानानुसार मानवाच्या तळपायांवर हाताप्रमाणेच पायांवर सुद्धा रेषा असतात. या रेषांमधीलच माहितीनुसार काही रेषा शुभ तर काही रेषा अशुभ मानल्या जातात. याच 3 अवयवांचा, हातातील रेषा, मस्तकांवरील रेषा आणि पायांवरील रेषा, याच 3 अवयवांचा अभ्यास करून रेखाविज्ञान हे शास्त्र अस्तित्वात आलेले असावे. आज 21व्या शतकात सुद्धा मानवाला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यासाठीच तो अनेक बाबांच्या अथवा भोंदू बाबांशी संपर्क साधतो. प्राचीन भारतापासून तर आजपर्यंत अशी एक प्रथा किंवा आख्यायिका चालत आलेली आहे की मानवाच्या अंगावर असलेले चिन्ह हे त्यांचे भविष्य ठरवितात. उदाहरण, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध
यांच्या जीवनातील काही घटनांचा आपण उल्लेख पाहू. प्रथम उदाहरण पाहू. सिद्धार्थ गौतमांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा अनेक ठिकाणी त्यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सिद्धार्थ गौतमांचा जन्माचा उत्सव हा अनेक ठिकाणी साजरा केला जातो. त्यामागील कारण असे की सिद्धार्थ गौतम यांचे वडील महाराज शुद्धोधन हे कपिलवस्तू या नगरीचे अधिपती. खूप वर्षांनी महाराज शुद्धोधनला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. आणि दुसरीकडे आपल्या योगविद्येने प्रसिद्ध असलेले संत असित मुनी यांची पण कीर्ती सर्वदूर पसरलेली असते. जेव्हा त्यांना त्यांच्या प्राप्त केलेल्या विद्येमुळे असे माहिती होते की कपिलवस्तू या नगरीत एक बाळ जन्माला आलेले आहे व त्यांचा जन्म कपिलवस्तू नगरीत महाराज शुद्धोधन यांच्या घरी झालेला आहे, येथे समजण्यासारखी अशी बाब येते की एका ठिकाणी सिद्धार्थ गौतमांचा जन्म होतो तर दुसऱ्या ठिकाणी असित मुनीला आपल्या योगविद्येमुळे किंवा तपश्चर्यामुळे सिद्धार्थ गौतमांच्या जन्माची माहिती होते. कदाचित असे पण होऊ शकते की संपूर्ण राज्यामध्ये सिद्धार्थ गौतमांचा जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला व लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झालेला असावा. त्याच चर्चेतून असित मुनीला सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची माहिती झालेली असावी. आणखी एक दुसरी कथा अशी की किंवा आणखी एक दुसरे उदाहरण असे पाहू की असित मुनी आपल्या पुतण्या नरदत्तला घेऊन राजा शुद्धोधनची नगरी कपिलवस्तू या ठिकाणी येतो व सिद्धार्थ गौतमाच्या शरीरावरील 32 लक्षणे व 80 उपलक्षणे पाहून असित मुनी भविष्यवाणी करतो की एकतर हा बालक जगातील चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा जगातील सर्वात मोठा मार्गदाता बनेल. ही भगवान बुद्धांच्या जीवनातील दुसरी कथा. येथे समजण्यासारखी अशी बाब आहे की मानवाच्या शरीरावरील 32 लक्षणे आणि 80 उपलक्षणे मानवाच्या शरीरावरील 32 लक्षणे आणि 80 उपलक्षणे यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करून सुद्धा एक अंदाज बांधल्या जाऊ शकतो. तोच अंदाज आज भविष्यशास्त्रांच्या नावाने प्रचलित आहे आणि भविष्यशास्त्रांचाच एक भाग म्हणजे सामुद्रिक शास्त्र होय. जवळपास जगातील सर्वच धर्मामध्ये भविष्यशास्त्राचा अभ्यास केला जातो, म्हणजेच एक प्रकारचा अंदाज बांधला जातो. उदाहरण, चेहऱ्यांची रचना अथवा डोक्यांची रचना कशा प्रकारची आहे, शरीराची रचना कशा प्रकारची आहे, तळहात किंवा तळपाय किंवा मस्तिष्क, हाताची व कानाची लांबी रुंदी, डोळ्यांवरील केसांची रचना, दातांची व ओठांची रचना, डोळे, नाक इत्यादी अवयवांचा बारीक अभ्यास करून एक अंदाज बांधला जातो. तोच अंदाज म्हणजे सामुद्रिका शास्त्र होय किंवा सामुद्रिका शास्त्र आहे. मानवी चिन्हांचा प्रणालीचा उल्लेख विविध ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये आढळतो, परंतु ते स्वतंत्र शास्त्र आहे, म्हणजेच एक प्रकारे अभ्यासाचे क्षेत्र म्हणून उदयास आलेला शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रावरील विविध ग्रंथ जेव्हा एकत्रित झाले त्या ग्रंथांना सामुद्रिक शास्त्र संबोधले गेलेले असावे. आपण काही आता महत्त्वाचे पाहू की सामुद्रिक शास्त्र हा शब्द एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शारीरिक संरचनांचा अभ्यास करणे असा होतो. पुन्हा एक वेळ सांगतो, सामुद्रिक शास्त्र हा
शब्द एक संस्कृत शब्द असून त्यांचा अर्थ शरीरावर शारीरिक संरचनांचा अभ्यास करणे असा होतो. ज्योतिषशास्त्राला किंवा सामुद्रिक शास्त्राला अनेक ठिकाणी रहस्यशास्त्र असे सुद्धा म्हटले जाते. त्यामागील असे सुद्धा कारण असू शकते की ही विद्या एक रहस्यमय विद्या आहे. ज्योतिषशास्त्रांचे प्रमुख तीन प्रकार पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्राचे प्रमुख 3 प्रकार पाहायला मिळतात. 1. होरा, HORA. होरा. होरा या शब्दांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास होरा म्हणजे 1 तास किंवा 1 घंटा आणि संपूर्ण दिवस हा 24 तासांचा असतो, म्हणजेच संपूर्ण दिवसाला 24 होरा असे म्हणतात. नंबर 2. संहिता. संहिता हा धर्मग्रंथ असून त्यामध्ये अनेक मंत्रतंत्र सांगितलेले आहेत. या ग्रंथांचा उपयोग प्रामुख्याने यज्ञ वगैरे करताना केला जातो. नंबर 3. फलित. फलित हा सुद्धा एक ग्रंथच असावा ज्यामध्ये ग्रंथांचा अभ्यास केला जातो व बरोबरच ग्रह, तारे, चंद्र, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव, यामुळे घडणाऱ्या शुभ व अशुभ घटनांचा अभ्यास केला जातो व त्याबरोबरच 12 राशी व 12 राशींपासून त्यांचे पडलेले 27 प्रकार आणि यालाच नक्षत्र असे सुद्धा म्हणतात. जर याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये सांगावे. सामुद्रिक शास्त्राची आपण निर्मिती पाहणार आहोत. सामुद्रिक शास्त्राची निर्मिती. भविष्याचा अंदाज लावणे हे हजारो वर्षापासून अनेक देशांमध्ये व वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये सुरू आहे. भारतामध्ये सुद्धा सामुद्रिक शास्त्रांचा अनेक कथा आहेत, ज्यामध्ये आपण काही कथा पाहू. काही महत्त्वाचं सांगतो. या कथांवर आपला विश्वास आहे किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्न नसून फक्त माहिती म्हणून किंवा मनोरंजन म्हणून या कथा आपण संपूर्ण ऐकावे ही विनंती. महत्त्वाचे पाहू की या कथांवर आपला विश्वास आहे किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्न नसून फक्त माहिती म्हणून किंवा मनोरंजन म्हणून या कथा संपूर्ण ऐकावी ही विनंती आहे. सामुद्रिक शास्त्र या ग्रंथांची रचना समुद्र ऋषीने केलेली आहे अशी मान्यता एका कथेनुसार आहे, परंतु समुद्र ऋषी विषयी माहिती उपलब्ध झालेली नाही. आणखी एका कथेनुसार पाहिले असता एक वेळेस देवता आणि राक्षस यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले. ज्या युद्धामध्ये देवतांनी राक्षसांचा राजा वृत्तासूर याचा वध केला. या कारणाने अन्य राक्षस भयभीत होऊन आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात जाऊन लपले. हे लपलेले राक्षस रात्रीला समुद्रातून बाहेर येऊन देव व देवतांना, ऋषींना मारत असत व दिवस उजाडताच पुन्हा समुद्रात लपून बसत. या कारणाने संपूर्ण ऋषी व देवगण यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले व संपूर्ण देवगण व ऋषी मदतीसाठी विष्णू यांच्याकडे गेले. देवगण व ऋषी यांचे संपूर्ण मनने विष्णू यांनी ऐकल्यानंतर यावर एक उपाय सांगितला की जर संपूर्ण समुद्रातील पाणी आटले किंवा संपूर्ण समुद्रातील पाणी बाहेर काढले तर सर्वच राक्षस उघडे पडतील व सर्वच राक्षसांना मारणे सोपे होईल. आणि या संदर्भात सर्व देवतांची व ऋषींची
एकच व्यक्ती मदत करू शकतो, तो म्हणजे वशिष्ठ ऋषी. जर सर्व देवांनी व ऋषींनी वशिष्ठ ऋषीला विनवणी केली तर तुम्हाला राक्षसांपासून मुक्ती मिळू शकते. म्हणून सर्व देवगण व ऋषी वशिष्ठ ऋषीकडे येऊन आपले सर्वच प्रश्न त्यांच्याकडे मांडले व देवगण व ऋषी यांच्यावर येत असलेल्या संकटांची जाणीव करून दिली. देवगण व ऋषी यांची गोष्टी ऐकून वशिष्ठ ऋषींनी देवगण व ऋषींची मदत करायचे ठरविले. त्याच वेळेस अगस्त्य ऋषी समुद्राकडे जाऊन संपूर्ण समुद्रातील पाणी आपल्या ओंजळीने पिऊन घेतले. आता समुद्रात पाणी न राहिल्याने समुद्रात लपलेले राक्षस हे उघड्यावर पडले व देवतांनी सर्वच लपलेल्या राक्षसांना मारले. आता या ठिकाणी समजण्यासारखी अशी बाब आहे की अगस्त्य ऋषींनी समुद्र प्राशन केला म्हणून अगस्त्य ऋषींना समुद्र ऋषी सुद्धा म्हणत होते. आपण समुद्रशास्त्र या शास्त्रांचा संबंधित आणखी एक कथा पाहू की समुद्रशास्त्र या ग्रंथांची निर्मिती देवांचे देव महादेव म्हणजेच शंकरजी यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांचा मोठा मुलगा कार्तिकेय यांनी केली. परंतु कार्तिकेयचा लहान भाऊ म्हणजेच गणपती यांनी हा ग्रंथ समुद्रामध्ये फेकून दिला. शंकरजींनी हा ग्रंथ समुद्रदेवाला पुन्हा परत देण्याचे सांगितले आणि आपल्या नम्र स्वभावाने हा ग्रंथ समुद्राने कार्तिकेयला परत दिला. म्हणून या ग्रंथांचे नाव सामुद्रिक शास्त्र पडले असावे. अशी सुद्धा एक कथा आहे की शंकरजींनी आपली पत्नी पार्वतीला प्राणी मात्रांविषयी काही शुभ व अशुभ संकेत दिले. त्या शुभ व अशुभ संकेतांनाच सामुद्रिक शास्त्र असे सुद्धा म्हटले जाते. वरीलप्रमाणे सामुद्रिक शास्त्र या प्राचीन व दुर्मिळ ग्रंथांची माहिती आपण पाहिलेली आहे किंवा आपण ऐकलेली आहे. ही सर्व माहिती अनेक ठिकाणावरून गोळा करून प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. हा संपूर्ण लेख कथेच्या स्वरूपात मानावा व कथेच्या स्वरूपात वाचावा. या लेखातील माहिती सुद्धा परंपरेने चालत आलेल्या कथेंवरच आधारित आहे. मी या कथेला किंवा लेखाला परिपूर्ण सत्य आहे असे मानित नाही.